Solved example 2. Prove that tan 20 degree into tan 40 degree into tan 60 degree into tan 80 degree equal to 3. इथे हा क्वेश्चन सॉल्व करताना आपल्याला कोणकोणत्या फॉर्म्युलाचा वापर करावा लागणार आहे. तर एक तर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्पेशल अँगल दॅट इज tan 60 डिग्री इज इक्वल टू √3 हे पाठ हवं. नंतर आपल्याला इथे tan a प्लस b चा फॉर्म्युला वापरायचा आहे. tan a प्लस tan b डिवाइडेड बाय 1 मायनस tan a इंटू tan b हे कंपाऊंड अँगल्स चे फॉर्म्युला जो आहे तो वापरायचा आहे. नंतर tan a मायनस b इक्वल टू tan a मायनस tan b divided by 1 plus tan a into tan b and tan 3 theta equal to 3 tan theta minus tan cube theta divided by 1 minus 3 tan square theta. एवढा फॉर्म्युलांचा एवढ्या गोष्टींचा आपल्याला इथे उपयोग होणार आहे. Now LHS side of the equation is tan 20 degree into tan 40 degree into tan 60 degree into tan 80 degree. हे सॉल्व करून आपल्याला ह्याचा आन्सर 3 आणायचं आहे and it is equal to RHS side. मग आता इथे tan 60 आपल्याला माहिती आहे, tan 60 is a √3. बाकीचे ह्या तीन गोष्टी आपल्याला माहित नसतात, आपण ते पाठ केलेले नसतं. आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्पेशल अँगल्स कसे काढतात त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. पण tan 20 tan 40 tan 80 हे काढायला जास्त वेळ लागेल. तर त्यामुळे आपण आता ह्या फॉर्म्युलांचा वापर करू. आता tan 60 आहे √3, मग त्याची व्हॅल्यू ठेवून देऊ आपण. tan 20 डिग्री tan 40 डिग्री into √3 into tan 80 डिग्री. √3 आता पहिल्यांदा घेऊ. √3 into tan 20 डिग्री into tan 40 डिग्री into tan 80 डिग्री. √3 tan 20 degree. Now tan 40 degree means 60 degree minus 20 degree. 60 minus 20 40. And tan 80 degree means tan 60 degree plus 20 degree. 60 plus 20 80 degree. आता इथे a equal to काय दिलायचं आपल्याला 60 degree and b equal to 20 degree. आणि हे दोन्ही फॉर्म्युलांचा इथे आपल्याला यूज होणार आहे. इथे प्लसचा यूज होणार आहे, प्लस फॉर्म्युलाचा यूज होणार आहे आणि इकडे मायनसचा यूज होणार आहे, tan a मायनस b चा. तर इथे आपण ह्या फॉर्म्युलांचा वापर करू. √3 into tan 20. Now put a equal to 60 degree and b equal to 20 degree. Now tan a minus b means tan 60 degree minus tan 20 degree divided by 1 minus tan a into tan b means plus 1 plus tan a is 60 degree into tan 20 degree. तर इथे आपण हा फॉर्म्युला वापरलाय इथे. आता tan 60 plus 20 म्हणजे a plus b into tan 60 degree plus tan 20 degree divided by 1 आता मायनस घेतले ते 1 minus tan 60 degree into tan 20 degree. आता इथे आपल्याला tan 60 tan 60 tan 16 tan 60 tan 60 डिग्री √3 माहिती आहे. इथे आपण त्याची व्हॅल्यू ठेवून देऊ. √3 into tan 20 degree
3 minus tan 20 degree divided by 1 plus root 3 tan 20 degree into root 3 plus tan 20 degree divided by 1 minus root 3 into tan 20 degree. आता इथे हे सॉल्व करण्यासाठी अजून एक आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. ए मायनस बी ए प्लस बी मीन्स ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इथे सुद्धा ए प्लस बी ए आणि ते ए मायनस बी ए म्हणजेच ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरायचा इथे. ते इथे हा फॉर्म्युला वापरायचा आहे. ए इक्वल टू रूट 3 अँड बी इक्वल टू टॅन 20. मग ए मायनस बी ए प्लस बी मीन्स ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे रूट 3 स्क्वेअर इक्वल टू 3 अँड टॅन स्क्वेअर 20. आणि डिनॉमिनेटरला इकडे ए इक्वल टू 1 बी इक्वल टू रूट 3 टॅन 20. मग ए स्क्वेअर मीन्स 1 स्क्वेअर मीन्स 1 रूट 3 टॅन 20 स्क्वेअर मीन्स 3 टॅन स्क्वेअर 20. 3 मायनस tan square 20 degree divided by 1 minus 3 root 3 into root 3 tan square 20. आता इथे रूट 3 tan 20 डिग्रीनी 3 ला मल्टिप्लाय करायचे, तसंच tan स्क्वेअर 20 ला पण मल्टिप्लाय करायचे. तर इथे आपण फक्त tan 20 नी मल्टिप्लाय करू. रूट 3 अशी तिथे ठेवू. मग tan 20 इंटू 3 tan 20 डिग्री मायनस tan 20 डिग्री इंटू tan स्क्वेअर 20 मीन्स tan क्यूब 20 डिग्री डिवाइडेड बाय 1 मायनस 3 tan स्क्वेअर थीटा. आता इथे हा फॉर्म्युला बघा. tan 3 थीटा मीन्स व्हॉट 3 tan थीटा मायनस tan क्यूब थीटा डिवाइडेड बाय 1 मायनस 3 tan स्क्वेअर थीटा. तर इथे 3 tan 20 डिग्री मायनस tan क्यूब 20 डिग्री डिवाइडेड बाय 1 मायनस 3 tan स्क्वेअर थीटा म्हणजे इथे tan 20 डिग्री. तर इथे थीटा कितीचा आहे. हिअर थीटा इज 20 डिग्रीचा आहे. therefore root 3 tan 3 theta tan 3 theta is here 20 degree. tan 3 into 20 degree means root 3 into tan 60 degree. Tan 63 into 20 60 degree. But tan 60 degree is equal to root 3. Therefore root 3 into root 3 equal to 3 and it is equal to RHS side of the equation. LHS equal to RHS. तर इथे आपण हा क्वेश्चन सॉल्व करताना एवढ्या फॉर्म्युल्यांचा इथे वापर केलेला आहे. tan 60 डिग्री मीन्स रूट 3 tan a प्लस b इक्वल टू tan a प्लस tan b डिवाइडेड बाय 1 मायनस tan a इंटू tan b. tan a मायनस b इक्वल टू tan a मायनस tan b डिवाइडेड बाय 1 प्लस tan a इंटू tan b. आणि इकडे a मायनस b a प्लस b इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर tan 3 थीटा इज इक्वल टू 3 tan थीटा मायनस tan क्यूब थीटा डिवाइडेड बाय 1 मायनस 3 tan स्क्वेअर थीटा. आता a मायनस b इथे आपलं a मायनस b अँड a प्लस b मीन्स a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर
मग √3 minus tan 20 square. Here a equal to √3 and b equal to tan 20 degree. मग ह्याचा स्क्वेअर √3 चा स्क्वेअर 3 and tan 20 चा स्क्वेअर मीन्स tan स्क्वेअर 20. आणि इकडे a इक्वल टू 1 आणि b इक्वल टू √3 tan 20 डिग्री. a मायनस a प्लस b आणि a मायनस b ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन. मग a स्क्वेअर मीन्स 1 स्क्वेअर 1 √3 tan 20 डिग्रीचा स्क्वेअर मीन्स √3 इंटू √3 3 and tan 20 डिग्री इंटू tan 20 डिग्री म्हणजे tan स्क्वेअर 20. तर इथे आपल्याला ह्या फॉर्म्युलाचा वापर करावा लागलाय. √3 tan 20 डिग्री 3 मायनस tan स्क्वेअर 20 डिवाइडेड बाय 1 मायनस 3 tan स्क्वेअर 20. आता इथे tan 20 ने आपण 3 ला मल्टिप्लाय केले आणि tan स्क्वेअर 20 ला मल्टिप्लाय केले. 3 इंटू tan 20 डिग्री अँड 3 इंटू and tan 20 डिग्री इंटू tan स्क्वेअर 20 मीन्स tan क्यूब 20 डिग्री. इथे √3 आपण असेच ठेवलेत आणि डिनॉमिनेटरला 1 minus 3 tan square 20. Now here theta is 20 degree. Consider theta is 20 degree. आणि हा फॉर्म्युला बघा tan 3 थीटाचा म्हणजे ट्रिपल अँगल. त्याचा फॉर्म्युला आहे 3 tan थीटा मायनस tan क्यूब थीटा डिवाइडेड बाय 1 मायनस 3 tan स्क्वेअर थीटा. मग इथे tan 3 थीटा येणार आहे. मग थीटा इक्वल टू 20. मग 320 मीन्स 60 डिग्री and tan 60 degree is √3. √3 into √3 3 and it is equal to RHS side. Therefore LHS equal to RHS.